तू गाड्या मामाची तुझं गाव का? तू या या नाला आहे. मला इकडे या तुम्ही इकडे या. हाय या. फक्त आपलं समोर साईडला लहान तू वर. काय उभं राहिलं ते? समोर समोर. असं बघा ते नमस्कार, ज्ञानेश्वर वाघमारे मावळ न्यूज एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे. आज दोंडीबा हबप दोंडीबा महाराज गोजगे यांचा वाढदिवस. खरंच मावळ तालुक्यामध्ये खरं त्यांच्या प्रत्येक ठिकाणी त्यांची चर्चा आहे की दोंडीबा महाराजांचा वाढदिवस. दोंडीबा महाराजांचा वाढदिवस म्हणजे असे व्यक्तिमत्व येते की पूर्ण तालुक्यामध्ये त्यांचं जबरदस्त एकदम म्हणजे खूप त्यांचं म्हणजे कॉन्टॅक्ट्स कसे असतात म्हणजे सर्वांशी मनमिळावू स्वभावाचे. ते समाजभूषण आहेत, पुणे जिल्हा भूषण आहेत आणि मावळ तालुका बी समाजभूषण आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ, त्यांचा परिचय करूया. सर म्हणजे तुम्ही सर वयाने पण मोठे आहात आणि मनाने पण मोठे आहात, कारण की तुमच्या प्रत्येक लहान मुला म्हणजे जे तरुण मुलं आहेत ती पण तुमच्याशी कनेक्ट आहे. आपण काय सांगू शकता महाराज, तुमच्या आजचा वाढदिवस 25 डिसेंबरला तुमचा वाढदिवस येतो आणि मावळ तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तुमची चर्चा आहे. काय सांगू शकता तुमच्या वाढदिवसाबद्दल? तुमचा परिचय द्या पहिला. रामकृष्ण हरी. मी भाऊ दोंडीभाऊ भोसले पुणे जिल्हा समाजभूषण. आज माझा 25 डिसेंबर आज वाढदिवस. तर आपले अध्यक्ष आणि अबुबकर कीर्तनकार विकास महाराज खानवर आणि सर्व माझे सहकारी समवेत साजरा होता असा मला आनंद होतो. सर्वांनी माझ्यावर प्रेम दाखवलं आणि अध्यक्षांनी माझा सन्मान केला. तुम्हाला मी प्रथमतः खूप धन्यवाद देतो. पत्रकार साहेब, माझा वाढदिवस मी बोलताना मला आनंद होतो. या निमित्त चालू असलेली पिढी, युवा पिढी प्रत्येकाने शिक्षणामध्ये क्षेत्रामध्ये आपली भरारी घेऊन आणि आपल्या मार्ग संप्रदायाकडे थोडंसं पाऊल टाकून आपल्या जीवनाची कलाटणी घ्यावी, जीवनात साफल्य करून घ्यावं. माझ्या समवेत आमचे कीर्तनकार विकास महाराज खानपूर आहेत. यांचा सहवास अनेक तरुणांना लाभला तर प्रत्येक जीवनाची साफल्य होईल असं मी माझ्या वाढदिवसानिमित्त मी भावना व्यक्त करतो. पत्रकार साहेबांनी आम्हाला वेळ दिला, अध्यक्षांनी आमचा सन्मान केला, त्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. महाराज काय सांगू शकता की हे म्हणजे आता त्यांचं किती वय असेल तुमचं? 59. 60 वयापर्यंत त्यांनी माणसं जोडली आणि आजकालची तरुण पिढी आणि आताचे हे यांचा वाढदिवस आपले अतुलचे वायकर असून महाराष्ट्रात म्हणजे मावळ तालुक्यामध्ये त्यांचं नाव आहे. त्यांनी स्वतः बाबांचा सत्कार इथे केला, त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्यांनी श्रीफळ त्यांना पूर्ण त्याचा सत्कार केला. या वयात पण म्हणजे वाढदिवस करणं म्हणजे काय सांगू शकतो? अकल्प आयुष्य हवेत आहे कोळा माझ्या सकळ हरीच्या दासा. संप्रदायाचा वसा वारसा त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला जाणवेल. आणि हा वाढदिवस नसतो आमच्या सांप्रदायिक भाषेत त्याला आयुष्य चिंतन सोहळा म्हणतात. म्हणजे त्यांचं इष्ट चिंतन जास्त का पुढचं आयुष्य यांचं जे राहिलेले ते आयुष्य समाज जीवनाला कामा यावं याच्यासाठी आपण त्यांचं इष्ट चिंतन असतो. मी अतुल भाऊला मनापासून धन्यवाद देईन की आपले अतुल भाऊ या तालुक्यात एक यशस्वी उद्योजक म्हणून आज तालुका त्यांच्याकडे पाहतोय. तरुण युवक ज्यांनी अख्ख्या तालुक्यामध्ये एक वेगळं नाव कमवले आणि म्हणून आपल्या समाजाचं काहीतरी देणं लागतं. समाजातले काही व्यक्तिमत्व असतात की त्यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणून सब भाऊनी या ठिकाणी आज आमचे दोंडीबा गोजगे हरिभक्तीपरायणांना बोलवलं. आम्हाला काही वारकरी मंडळी आहेत, रामदास महाराज असते, आमचे नाना गोजगे असते, आमचे निवृत्ती महाराज असते, आमचे करदाळे महाराज असते. या सर्वांच्या समवेत आज या ठिकाणी तुम्ही पण आलात आणि त्यांचं जीवन कसं आहे हे मला वाटतं आम्ही बऱ्याच दिवसापासून पाहिलेले. तालुक्यामध्ये बरीच माणसं आहेत पण समाजभूषण ही पदवी उगाच लागत नाही. समाजाच्या कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये काय चालले मला वाटतं जे जर माहिती असेल तर ते आमच्या दोंडीबा गोजगेंना. कुणाचा दाव आहे, कुणाची मैत आहे, कुणाचं लग्न आहे, कुणाचा वाढदिवस आहे हे जर पाहायचं असेल तर सगळ्यात पहिला त्यांचा स्टेटस पाहिजे. आणि आज कुठं कार्यक्रम आहे जर कुणाला असा एक अवल्या माणूस की जेणेकरून त्यांनी समाजाचा वारसा घेतला. मला वाटतं सकाळी बाहेर पडल्यानंतर संध्याकाळी 11लाच घरी जात असेल आणि चांगली माणसं जोडण्याचं काम त्यांनी आतापर्यंत केले. त्यांचं फक्त कार्याची थोडी माहिती सांगू शकता? कार्य म्हणजे कसं आहे बघा तुम्ही, आपल्याला प्रत्येकाच्याकडं आज पैसा आहे, प्रत्येकाकडे प्रतिष्ठा आहे, मान आहे, सन्मान आहे, पण प्रत्येकाकडे वेळ नाही. पण ही माणसं इतकी व्याप्त असताना सुद्धा समाजासाठी वेळ द्यायचा, प्रत्येकाच्या सुखदुःखात जायचं, एखाद्याला कुठल्याही अडचणी असेल तर त्याला ती मदत करायची. म्हणजे तिन्ही क्षेत्रात त्यांचं नाव आहे. राजकारण हे फक्त नावाला आहे पण समाजकारण आणि संप्रदाय त्यांनी तंतोतंत जुळलेलं आहे.
आणि त्याची पावती म्हणजे आज 59 वर्षामध्ये ते पदार्पण करतात. पुढल्या वर्षी ते 60व्या वर्षामध्ये पदार्पण करतील. आम्ही वारकरी संप्रदायाच्या वतीनं आमच्या ज्ञानोबा तुकोबारायांकर आणि पंढरीश परमात्मा या ठिकाणी विनंती करतो की त्यांचं भावी आयुष्य सुखाचं, अमृताचं आणि निरामय असं निरोगी जावं अशी आम्ही सर्व इथं उपस्थितांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. 65 मध्ये पण वाढदिवस अतुलजी वायकर हो. जो मावळ तालुक्याचे, त्यांनी खरंच त्यांचा सन्मान देऊन वाढदिवस साजरा केला. काय सांगू शकता? अतुल भाऊंनाच आपल्याला हे दाखवून दिले एका वयस्कर माणसाला आपण प्रोत्साहन कसं दिलं पाहिजे, त्यांचा जीवन प्रवास कसा जाणून घेतला पाहिजे, तर आम्हा तरुणांना सुद्धा मार्गदर्शन लावलं हाच हेतू मला वाटतं अतुल भाऊंनी ठेवला, म्हणून तर त्यांना इथं बोलवलं. आपण 2 शब्द फक्त अतुलजी वायकर यांच्याकडून जाणून घेऊ. काय सांगू शकता भाऊ तुम्ही आजच्या म्हणजे बाबांबद्दल? बाबांबद्दल बोलायचं म्हणलं तर धोंडीभाऊ भोसगे समाजभूषण, पुणे जिल्हा समाजभूषण, मावळ तालुका समाजभूषण, की आम्ही आता तालुक्यात एवढे कार्यक्रम करत नाही हॉटेलच्या ह्याने, पण ज्या कार्यक्रमाला 100 मध्ये जरी 10 कार्यक्रम, त्या कार्यक्रमात त्यांची प्रामुख्याने उपस्थिती असेल, लग्न असेल, कुठं दहावा असेल, मैत असेल, प्रत्येक ठिकाणी त्यांची उपस्थिती ही प्रार्थनीय आहे. आणि खरंच तुम्ही बाबांचं म्हणजे कौतुक केलं, म्हणजे ह्या वयात पण तुम्ही त्यांचा म्हणजे तुमच्या तिथे येऊन सन्मान केला किंवा सत्कार केला. काय सांगू शकता म्हणजे तरुण पिढीला तुम्ही काय संदेश देऊ शकता की वयस्कर माणसांशिवाय आपलं आयुष्य? वयस्कर माणसात व आपल्या आयुष्यात तसं नाही की ज्यांच्याकडून आज त्यांनी आपल्या तालुक्यातले जवळजवळ हजारो लग्न हे एकमेकांचे बंधनगाठ त्यांनी जुळवलेले आहेत आणि ते यशस्वीरित्या पार पडलेले आहेत. एवढेच बोलून त्यांना आमच्या शिवराज ग्रुपच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. समाज प्रबोधनाचे महामेरू, राष्ट्राला उद्धारू, क्रांतिकाराचे क्रांतिकारू आमच्या आंबी गावातील समाजभूषण, जिल्हाभूषण, हरिभक्ती पारायण, ख्यातनाम मृदंगाचार्य धोंडीभाऊ बाबूराव घोसगे यांचा वाढदिवस शिवराज हॉटेल व्यवस्थापक अतुल शेठ वायकर यांच्या ऑफिसमध्ये साजरा होत आहे. धोंडीभाऊ बद्दल बोलायचं म्हटलं तरी आपुलकी, जिव्हाळा, अकल्प आयुष्य व्हावे तयाकोळा माझी हरीच्या दासा. धोंडीभाऊचं आमच्या आंबेगावमध्ये योगदान आहे. मावळ आणि मावळ पंचक्रोशीमध्ये यांचं योगदान आहे. 10वा असो, वाढदिवस असो, लग्न समारंभ असो, धोंडीभाऊ महाराजांचं योगदान आहे. आमच्या आंबे आणि आंबे पंचक्रोशीतील सन्माननीय मंगरुळगावचे आमचे मार्गदर्शक रामदास महाराज तांबोळी, त्याचप्रमाणे गोळेवाडीचे रोहिदास महाराज जगदाळे, त्याचप्रमाणे निवृत्तीदादा जाधव, त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचं